हॅलो स्टुडंट. तर एम एम पीचा युनिट सेकंड हीट ट्रीटमेंट प्रोसेस आपण चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरला ॲनेलिंग आणि नॉर्मलायझिंग ह्या दोन हीट ट्रीटमेंट प्रोसेसचा अभ्यास केला होता. ह्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकता. आज आपण पुढच्या दोन हीट ट्रीटमेंट प्रोसेस पाहणार आहोत, हार्डनिंग बाय क्वेंचिंग आणि टेम्परिंग. तर पहिलं आहे हार्डनिंग बाय क्वेंचिंग. आता नावातच आहे हार्डनिंग, म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हार्डनेस वाढवायचा आहे. एखादं टूल असेल तर त्याच्यामधला हार्डनेस आपल्याला वाढवायचा असेल, किंवा एखादा मशीन पार्ट असेल त्याच्यामध्ये हार्डनेस वाढवायचा असेल, किंवा एखादा हेवी पार्ट असेल त्याच्यामध्ये हार्डनेस वाढवायचा असेल, तर आपल्याला ही हार्डनेस बाय क्वेंचिंग ही प्रोसेस आपण त्याच्यामध्ये वापरतो. तर हे नेमकी प्रोसेस काय आहे ते पाहूया. तर ह्या पहिला पर्पज, हार्डनिंग बाय क्वेंचिंगचा पर्पज काय आहे. तर पर्पज असा आहे, तर नावातच आहे, तर हार्डनेस वाढवायचा आहे, डेव्हलप हाय हार्डनेस. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये वियर रेजिस्टन्स वाढवायचा आहे, आणि ते कटिंग ॲबिलिटी वाढवायची आहे, म्हणजे एखाद्या मटेरियलला कट करण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये वाढवायची आहे. म्हणजे हार्डनेस वाढला की ती ॲबिलिटी त्याच्यामध्ये येणार आहे. शिवाय हार्डनिंग झाल्यावर आपण टेम्परिंग करतो. आता याच्यामध्ये स्ट्रेंथ वाढवायची आहे, डक्टिलिटी वाढवायची आहे, इलॅस्टिसिटी वाढवायची आहे. तर हा पर्पज आपल्याला हार्डनिंग बाय क्विंचिंगचे आहेत. नेक्स्ट ही प्रोसेस कशी आहे. ह्या प्रोसेसमध्ये हीटिंग, होल्डिंग, कूलिंग ह्या 3 स्टेप आहेत. आता पहिल्यांदा हीटिंगमध्ये आपल्याला टेम्परेचर लक्षात ठेवायचं आहे. तर आपण जे मेटल आहे, स्टील आहे, ते आपण 910 डिग्री सेल्सिअसच्या वरती आपण हीट करतो. त्या तापमानाला आपण ते मेटल काही काळ होल्ड करतो, साधारणपणे 15 ते 30 मिनिट. प्रत्येक 25 mm क्रॉस सेक्शनला आपण ते होल्डिंग टाईम असेल, 15 ते 30 मिनिट प्रत्येक 25 mm क्रॉस सेक्शनला होल्डिंग टाईम असेल. आणि नंतर ते कूल करतो. आता ह्याच्यामध्ये जे कूल करतो त्यासाठी आपण वेगवेगळे क्विंचिंग मीडियम वापरतो. क्विंचिंग मीडियम जसं की वॉटर आहे, ऑइल आहे, ब्राईन आहे. हे क्विंचिंग मीडियम काय करतं, जो हीटेड पार्ट आहे त्याच्यातली हीट विथड्रॉ करतं, उष्णता विथड्रॉ करतं, आणि तो पार्ट थंड करतं. तर जो काही डिग्री ऑफ हार्डनेस त्याच्यामध्ये इम्पार्ट होणार आहे, किंवा त्या पार्टमध्ये, टूलमध्ये डिग्री ऑफ हार्डनेस येणार आहे, तो कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवर, कोणत्या कोणत्या पॉईंट्सवर अवलंबून असेल. त्यातला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे कॉम्पोजिशन ऑफ स्टील. तुम्हाला माहिती आहे की कार्बन पर्सेंटेज हार्डनेस मॅटर करतं, किंवा कार्बन पर्सेंटेजवर हार्डनेस अवलंबून असतो. तसंच म्हणजे कॉम्पोजिशन ऑफ स्टील हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट म्हणजे क्वेंचिंग मीडियम. आता क्वेंचिंग मीडियममध्ये आपण ऑइल आहे, वॉटर आहे, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचं नेचर, ह्याच्यावरती सुद्धा डिग्री ऑफ हार्डनेस अवलंबून असतो. तर क्वेंचिंग टेम्परेचर, जो पार्ट हीट केलेला आहे त्याच्यानंतर आपण तो क्वेंच करणार आहे, बुडवणार आहे क्वेंचिंग मीडियममध्ये, तर त्याचं क्वेंचिंग टेम्परेचर. त्याच्यानंतर जो ऑब्जेक्ट आहे त्याचा साईज कसा आहे, मोठा साईज आहे का बारका साईज आहे, लार्ज आहे का स्मॉल आहे, त्याच्यावरती सुद्धा डिग्री ऑफ हार्डनेस अवलंबून आहे. रेट ऑफ कुलिंग, जो कुलिंगचा रेट आहे तो स्लो आहे, फास्ट आहे, मॉडरेट आहे, त्याच्यावर सुद्धा डिग्री ऑफ हार्डनेस अवलंबून असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरफेस कंडिशन. सरफेस कंडिशन म्हणजे तो सरफेस रफ आहे का स्मूथ आहे, त्याच्यावरती सुद्धा डिग्री ऑफ हार्डनेस अवलंबून आहे. म्हणजेच कॉम्पोजिशन ऑफ स्टील, प्रॉपर्टीज ऑफ क्वेंचिंग मीडियम, क्वेंचिंग टेम्परेचर, साईज ऑफ ऑब्जेक्ट, रेट ऑफ कुलिंग आणि सरफेस कंडिशन ह्याच्यावरती तो डिग्री ऑफ हार्डनेस अवलंबून असतो. तर क्वेंचिंग मीडियम म्हणजेच काय. क्वेंचिंग मीडियम काय करतो की जो काय हिटेड मेटल ऑब्जेक्ट आहे त्याच्यातली हीट काय करणार आहे, विथड्रॉ करणार आहे, जेणेकरून ऑब्जेक्ट थंड व्हावा. म्हणजे यासाठी जे काही क्वेंचिंग मीडियम आहेत ते कोणते कोणते क्वेंचिंग मीडियम आहेत, तर 5 ते 10% NaOH म्हणजेच कॉस्टिक सोडा हे क्वेंचिंग मीडियम आपण वापरू शकतो. 5 ते 20% ब्राईन म्हणजेच काय, कोल्ड वॉटर प्लस NaCl. कोल्ड वॉटर प्लस NaCl किंवा सॉल्ट म्हणजेच ब्राईन, ते 5 ते 20% असेल. कोल्ड वॉटर वापरू शकतो. ऑइलमध्ये मिनरल ऑइल असेल, ॲनिमल ऑइल असेल, व्हेजिटेबल ऑइल असेल, तर हे आपण क्विंचिंग मीडियम वापरतो. म्हणजे 5 ते 10% कॉस्टिक सोडा म्हणजे NaOH, 5 ते 20% ब्राईन म्हणजे कोल्ड वॉटर प्लस NaCl, कोल्ड वॉटर वापरू शकतो. ऑइलमध्ये आपण मिनरल ऑइल, व्हेजिटेबल ऑइल, ॲनिमल ऑइल वापरू शकतो. फक्त एक लक्षात घ्यायचं आहे, प्लेन कार्बन स्टील असेल त्याच्यावर आपण हार्डनिंग करत असू तर वॉटर वापरायचं क्विंचिंग मीडियम, आणि जर अलॉय स्टील असेल तर ऑइल वापरायचं क्विंचिंग मीडियम म्हणून. आता जो काही रेट ऑफ हीट ट्रान्सफर आहे, म्हणजे हॉट बॉडीपासून कोल्ड बॉडीकडं, म्हणजेच हिटेड मेटलमधून क्वेंचिंग मीडियाकडे जो काही हीट ट्रान्सफर होणार आहे तो कशावर अवलंबून आहे, तर जो ऑब्जेक्ट आहे त्याचा साईज आणि शेप, त्याच्यानंतर टेम्परेचर, त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट, थर्मल कंडक्टिव्हिटी आणि सरफेस कंडिशन ह्या फॅक्टर्सवर तो हीट ट्रान्सफरचा रेट अवलंबून आहे. साईज अँड शेप ऑफ ऑब्जेक्ट, टेम्परेचर, स्पेसिफिक हीट, थर्मल कंडक्टिव्हिटी आणि सरफेस कंडिशन ह्याच्यावरती रेट ऑफ हीट ट्रान्सफर अवलंबून आहे. हे झालं हार्डनिंगचं.
आता नेक्स्ट प्रोसेस आहे ती म्हणजे टेम्परिंग. हार्डनिंग झाल्याच्या नंतर आपण टेम्परिंग करतो. का करतो तर बघा, जेव्हा आपण हार्डनिंग करतो स्टीलचं किंवा मेटलचं, त्याच्यामध्ये मार्टेनसाईट आणि रिटेन ऑस्टेनाइट तयार होतं. जेव्हा कूलिंग होत असेल, जेव्हा क्विंचिंग करतो, तेव्हा त्याच्यामध्ये मार्टेनसाईट आणि रिटेन ऑस्टेनाइट हे तयार होतं. ऑस्टेनाइटचं रूपांतर मार्टेनसाईटमध्ये होतं आणि पूर्णतः मार्टेनसाईटमध्ये होत नाही. काही भाग हा ऑस्टेनाइटचा तसा शिल्लक राहतो, त्याला आपण रिटेन ऑस्टेनाइट किंवा रिमेनिंग ऑस्टेनाइट म्हणतो. आता जी मार्टेनसाईट फेज आहे ती हार्ड आहे, ब्रिटल आहे. आता जी ब्रिटल असल्यामुळे त्याच्यामध्ये सहज क्रॅक पडू शकतं किंवा डिस्टॉर्शन होऊ शकतं मार्टेनसाईट तयार झाल्यामुळं. आणि जी रिटेन ऑस्टेनाइट आहे ती अनस्टेबल फेज आहे, कारण तुम्हाला माहिती आहे ऑस्टेनाइट 727च्या खाली स्टेबल नसतं, त्यामुळे डायमेन्शन स्टॅबिलिटी त्याच्यामध्ये मिळत नाही, डायमेन्शन अल्टर होऊ शकतात. त्याच्यामुळं आपल्याला हार्डनिंग बाय क्वेंचिंग झाल्यावर टेम्परिंग हे करावं लागतं, जेणेकरून थोडासा हार्डनेस कमी होईल आणि डक्टिलिटी थोडी वाढेल. त्याचे पर्पज काय आहेत? स्टॅबिलाइज द स्ट्रक्चर स्टॅबिलाइज करणे, इंटरनल स्ट्रेसेस रिमूव्ह करणे, त्याच्यानंतर डक्टिलिटी वाढवणे, हार्डनेस थोडा कमी करणे, स्ट्रक्चरल कंडिशन जी मेटल आहे ती व्यवस्थित देणे, त्याच्यामध्ये टफनेस आणि शॉक रेजिस्टन्स ही प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करणे, त्यानंतर पर्सेंटेज ऑफ इलॉंगेशन आपल्याला इन्क्रीज करायचं असेल तरी टेम्परिंग केलं जातं. म्हणजे स्टॅबिलाइज द स्ट्रक्चर, रिड्यूस इंटरनल स्ट्रेसेस, नेक्स्ट इन्क्रीज डक्टिलिटी, then improve toughness and shock resistance, increase percentage of elongation. These are the various purposes of tempering. आता ही प्रोसेस काय आहे? जो मेटल आहे आपण जो हार्डनिंग केलेला किंवा हार्डनिंग बाय क्वेंचिंग झालेला जो काय मेटल किंवा स्टीलचा पार्ट असेल तो आपण रिहीट करतो. तो रिहीट किती टेम्परेचरला करतो तर लोअर क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे 727च्या खालीच्या तापमानाला आपण तो परत रिहीट करतो किंवा हीट करतो मेटल. काही वेळ तसं त्या टेम्परेचरला ज्या टेम्परेचरला हीट केलेलं आहे त्या टेम्परेचरला होल्ड करतो आणि नंतर स्लो कुलिंग करतो. बघा 727च्या खाली हीट करतो, त्या ज्या टेम्परेचरला आपण हीट केलं आहे त्या टेम्परेचरला काही वेळ तसंच ठेवतो आणि नंतर आपण स्लो कुलिंग करतो. आता हे जे 727च्या खाली टेम्परेचर आहे त्या टेम्परेचर रेंजनुसार ह्याचे 3 टाईप्स पडलेले आहेत: लो टेम्परेचर टेम्परिंग, मिडियम टेम्परेचर टेम्परिंग आणि हाय टेम्परेचर टेम्परिंग. जर 100 ते 250 तापमानाला आपण रिहीट केलं मेटल, हार्डनेस बाय क्विंचिंग झालेला जो काही स्टीलचा पार्ट आहे किंवा मेटलचा पार्ट आहे तो आपण 100 ते 200 तापमानाला जर हीट केला तर ते लो टेम्परेचर टेम्परिंग होईल. जर तो म्हणजे 100 ते 250 तापमानाला हीट केला तर लो टेम्परेचर टेम्परिंग होईल. तो जर 250 ते 500 तापमानाला हीट केला तर ते मीडियम टेम्परेचर टेम्परिंग होईल आणि जो 500 ते 700 तापमानाला जर आपण हीट केला तर ते हाय टेम्परेचर टेम्परिंग होईल. बघा लो टेम्परेचर टेम्परिंग म्हणजेच काय की ह्यामध्ये जो काय मेटल पार्ट आहे तो जो हार्डनिंग झालेला आहे, हार्डनिंग बाय क्विंचिंग ही प्रोसेस त्याच्यावरती झालेला आहे, तो आपण 100 ते 250 तापमानाला हीट करतो. मग ह्याचे ॲप्लिकेशन कुठे आहेत तर कटिंग टूल, मेजरिंग टूल, हॅक्सॉ ब्लेड, मिलिंग कटर, ड्रिल्स, स्क्रूड्रायव्हर, शेअर ब्लेड्स, ऑलमोस्ट टूलमध्ये त्याचे ॲप्लिकेशन आहेत लो टेम्परेचर टेम्परिंगचे. आता मीडियम टेम्परेचर टेम्परिंगमध्ये आपण जो हार्डनिंग बाय क्विंचिंग झालेला पार्ट आहे तो आपण 250 ते 500 तापमानाला हीट करतो. मग ह्याचे ॲप्लिकेशन कुठे आहेत तर चिजल आहे, हॅमर आहे, स्प्रिंग आहे, स्प्रिंग प्लेट आहे, याच्यामध्ये मिडियम टेम्परेचर टेम्परिंग केलं जातं. आणि हाय टेम्परेचर टेम्परिंग जे आहे तो जो हार्डनिंग बाय क्वेंचिंग झालेला पार्ट आहे त्याचं तापमान आहे हीटिंग करायचं परत 500 ते 700 डिग्री तापमानाला रिहीट केलं तर ते हाय टेम्परेचर टेम्परिंग झालं. ह्या सर्व प्रोसेसमध्ये आपण जे मेटल हीट करतो ते काही काळ त्या टेम्परेचरला होल्ड करतो आणि नंतर स्लो कुलिंग करतो. पण ते टेम्परेचर रेंजनुसार ह्याचे टाईप्स पडलेले आहेत. लो टेम्परेचर टेम्परिंगचे जे काय टेम्परेचर रेंज आहे ती 100 ते 250 डिग्री सेल्सिअस आहे. मीडियम टेम्परेचर टेम्परिंगची रेंज 250 ते 500 डिग्री सेल्सिअस आहे आणि हाय टेम्परेचर टेम्परिंगची रेंज ही 500 ते 700 तापमानापर्यंत आहे. आणि ह्याचे ॲप्लिकेशन तुम्हाला लक्षात येतील. लो टेम्परेचर टेम्परिंगचं ॲप्लिकेशन आहे कटिंग टूल, मेजरिंग टूल, हॅक्सॉ ब्लेड, स्क्रूड्रायव्हर, ट्विस्ट ड्रिल. मीडियम टेम्परेचर टेम्परिंगचं ॲप्लिकेशन आहे चिजल, हॅमर, स्प्रिंग. आणि हाय टेम्परेचर टेम्परिंगचे जे ॲप्लिकेशन आहेत 500 ते 700 तापमानाला आपण हीट करतो ते गिअर्स, व्हील्स, शाफ्ट, कनेक्टिंग रॉड्स ह्याच्यामध्ये आहेत. तर हे झालं टेम्परिंग. हार्डनिंग झाल्यावर आपण टेम्परिंग ही प्रोसेस करतो. आता नेक्स्ट क्लासला आपण केस हार्डनिंग पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कार्बोरायझिंग, नायट्रायडिंग, सायनायडिंग ह्याचा अभ्यास आपण करणार आहोत. आज आपण इथंच थांबतो. याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला तुम्ही पर्सनली व्हॉट्सअप करून विचारू शकता. ओके, थँक्यू.